आणि भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या या अपेक्षेनंतर कोल्हापूरमधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये दोन मातबर नावं, एक धनंजय महाडिक आणि एक सतेज पाटील, दोघंही चांगले मित्र। परंतु राजकारणामध्ये मैत्री कोण कोणाचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा मित्र नसतो। गेल्या काही दिवसापासून त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं, परंतु त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी दोघांनी एकत्र यावं असं वक्तव्य केल्याने कोल्हापूरकरांच्या मनात काय विचार आहे, ह्या दोघांनी एकत्र यावं असं त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं। तुम्हाला काय वाटतं? आम्ही पण लहानपणापासून ऐकतोय की त्यांची मैत्री पहिल्यापासून होती। तर खरंच आमची पण इच्छा आहे की ते एकत्र यावेत आणि खरंच कोल्हापूरचा विकास होत असेल तर एकत्र येण्याला काय हरकत नाहीये। तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी एकत्र यावंच। खरंच कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल आणि कोल्हापूर बाकीच्या शहरांपेक्षा म्हणजे पुणे म्हणा, सातारा म्हणा, मुंबई म्हणा, या शहरांपेक्षा जरा मागं पडले। जर ते पुढे जायचं असेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल कोल्हापूरचा, तर चांगलं ते दोघे एकत्र आले आणि कोल्हापूरचा विकास चांगला होऊ शकेल असं आम्हाला वाटतंय आणि त्यांनी यावं एकत्र। तुम्ही आमच्या विषया वयान जास्त आहे, दोघांच्या विषया वयान जास्त आहे, दोघांनी एकत्र येऊन काय करावं, कोल्हापूरची प्रगती होईल असं वाटतं का? दोघंही एकत्र आले तर कोल्हापूरची चांगली प्रगती होईल आणि ह्याला आमचा अनुमोदन आहे। तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूर प्रगती होईल काय? प्रगती होणार की दोघांनी बी यावं एकत्र आणि कोल्हापूरचा विकास करावा। कारण बाकी या सिट्यांच्या जसा झालाय तसा कोल्हापूरचा विकास ह्या 25 वर्षात व्हाय नाही। ते दोघांनी एकत्र येणे चांगलं आहे। धनंजय महाडिक आणि सतेज पाटील एकत्र यावेत असे या कोल्हापुरातील प्रतिक्रिया होत्या। कोल्हापुराचा विकास करायसाठी दोघांनी एकत्र यावे अशा सर्वात जास्त प्रतिक्रिया मिळाल्या। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।